कधी मिल्क चार्जर रेग्युलर चालू आहे तरी पण कधी कधी समस्या येते. मग अशा कंडिशनमध्ये शेतकरी पुन्हा काय होतो, डिस्टर्ब होतो. आणि म्हणून रिसर्च करून आम्ही नवीन तंत्रज्ञान लॉन्च केलं. ॲनिमल हेल्थ चार्जर हे काय? आता मिल्क चार्जर असताना ॲनिमल हेल्थ चार्जरची गरज का पडते? मिल्क चार्जर गाईच्या पोटामध्ये जे उपजत जीव आहे त्यांनाच पोषण देऊ शकतं, पण ॲनिमल हेल्थ चार्जर ते नसतील तरी पोषण देण्याचं काम करू शकतं. ॲनिमल हेल्थ चार्जरचे वैशिष्ट्य काय? आता हे औषध नाही, हे कुठल्या आजारावर काम करत नाही, पण हे वापरल्याने आजार काय होतात, दूर होतात. ॲनिमल हेल्थ चार्जरचे वैशिष्ट्य व कार्य काय? नॅचरल ॲपेटायटरचा फायदा काय बघा. फॅट आणि एसएनएफ चार्जर आहे, हे आपल्या दूध व्यवसायासाठी सुद्धा फायदेशीर आहे. कारण ॲनिमल हेल्थ चार्जर 20 लिटरच्या गाईला जर वापरलं तिथे पुढचं पिल्लू आहे ना ते तुम्हाला 25 लिटरचं मिळेल. तुम्हाला ब्रीडिंगसाठी वेगळं काम करायची गरज. जे शेणखत म्हणजे गोअमृत तयार होतं की नाही ते एवढं कसदार होतं की तुमची जी शेती आहे ती सोन्याने पीक पिकवणं. आता याचं वापरण्याचं प्रमाण दुधाळ काळ वाढतो, पण दुधाळ काळ वाढल्यासोबत 65 ते 75 दिवसात गाय भरली जाईल. भरल्यानंतर पुन्हा तिचा दूध कमी होतं. मिल्क चार्जर सोबत आपण ॲनिमल हेल्थ चार्जर पण वापरायचं सांगतो. बऱ्याच शेतकरी म्हणतात की खर्च जास्त. ॲनिमल हेल्थ चार्जर फॅट आणि एसएनएफ चार्जर आहे, तर मग फक्त ॲनिमल हेल्थ चार्जर वापरलं तर. मित्रांनो, आज सर्वात मोठी समस्या काय? आजारपण. बरोबर आहे. काही गोष्टी अशा आहे की समजा शेतकरी मिल्क चार्जर वापरतोय पण अचानक चाऱ्यात बदल झाला, वातावरणात बदल झाला, आजूबाजूचं पाणी बदललं तर त्या गाईला काय ते समस्या येते. कधी कधी मिल्क चार्जर रेग्युलर चालू आहे तरी पण कधी कधी समस्या येते. मग अशा कंडिशनमध्ये शेतकरी पुन्हा काय होतो, डिस्टर्ब होतो. आणि म्हणून रिसर्च करून आम्ही नवीन तंत्रज्ञान लॉन्च केलं आणि त्याचं नाव आहे ॲनिमल हेल्थ चार्जर. आमचा प्रयत्न असा आहे का शेतकऱ्याला कुठल्याही दवाखान्याची किंवा मेडिकलची पायरी चढण्याची गरज पडली नाही पाहिजे. कशासाठी? औषधांसाठी. त्याने की त्या मित्राकडे जावं, भेटावं, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, आहे की नाही. परंतु तो मजबूर होऊन कधी कुठे गेला नाही पाहिजे शेतकरी. मग त्यासाठी आपण एक नवीन तंत्रज्ञानामध्ये संशोधन केलं, ॲनिमल हेल्थ चार्जर. बरोबर आहे. कम्प्लीट सोल्युशन फॉर द ॲनिमल हेल्थ, म्हणजे जनावरांच्या आरोग्याचं संपूर्ण काय त्याचं समाधान आहे. ॲनिमल हेल्थ चार्जर हे काय? म्हणजे आपण एक लक्षात ठेवा, मिल्क चार्जर तर आहे, तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की बदलत्या काळामध्ये जमिनीची नापीकता वाढत चाललेली आहे, रसायनांचा वापर केल्यामुळे विषाक्तपणा वाढत चाललेला आहे आणि जी आव्हानं आहे आपल्या समोरची ती काय होते, आणखी वाढत आहे. अशा वाढलेल्या आव्हानाच्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला एका सीमेच्या पलीकडे समस्या यायला लागली तर त्यावेळेस आपल्या हातामध्ये हुकमी एका पाहिजे आणि म्हणून ॲनिमल हेल्थ चार्जर. सर्वांना कसे रिझल्ट पाहिजे आज आपल्याला? इन्स्टंट, आज आता ताबडतोब. काही माणसांकडे वेळ नसतो, आहे की नाही. तुमच्या याच्यापेक्षा भारी काय? हॅलो, बरोबर ना. मग त्यांच्यासाठी हे भारी आहे. जसं आपण म्हणतो की जर आपण रेडीमेड आटा पाहिजे लोकांना, आता रेडीमेड फूड पाहिजे, बरोबर की नाही. इन्स्टंट काहीतरी कुकिंगचं मटेरियल पाहिजे की लगेच आता पिठाचे गोळे केले, गुलाबजाम लगेच तळले, लगेच खायला दिले. वेळ नाही ते, आहे की नाही आपल्याकडे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचाच परिणाम म्हणून आपण कडबा कुट्टी काढली असेल, त्याच्यानंतर आपण मुरघास, हे जे पर्याय शोधून काढले हे यासाठीच काढले की आपल्याला काय करता आलं पाहिजे, लवकर आपल्या जनावरांना काय भेटलं पाहिजे, रिझल्ट भेटला. कारण गाईचा चावण्यामध्ये खर्च वाया जातो, वेळ आणि एनर्जी. गाईचं पचवण्यामध्ये पण वेळ थोडा वाया जातो. मग तो वेळ कसा कमी करता येईल? मग मुरघास आणि कडबा कुट्टी काय माहिती आहे? कडबा कुट्टी म्हणजे चावण्याची जी काही समस्या आहे ती कमी केली, चावण्याचा वेळ वाचवला. आणि मुरघास म्हणजे रुमेनमध्ये पहिलं जे पोट आहे मोठं, त्या मोठ्या पोटामध्ये जो पचायला वेळ लागतो 5-6 तास, तो कुठं पचून घ्यायचा, अर्धी मुरघासामध्ये पचून घ्यायचं. जे त्या पोटात होणार होतं तेच बाहेर घडून आणायचं, त्याला म्हणायचं खऱ्या अर्थाने मुरघास. म्हणजे मुरघासाची पिशवी म्हणजे गाईचं मोठं पोट आहे, ते आम्ही बाहेर काढून ठेवू. जसं कडबा कुट्टीमध्ये दात बसवले तसे आम्ही रुमेन कुठं बसवलं, मुरघासाच्या पिशवीमध्ये, राईट. हे आमचं इन्स्टंटकडे जाण्याचं पाऊल आहे. रुमेन जे आहे बघा, इथं आपण चारा खाल्ला जाऊन ही हिरवी लाईन बघा, हे रुमेन मोठं पोट आहे 150-200 लिटरचं. ह्याच्यामधून चारा इथं रेटिक्युलम मध्ये येतो. रेटिक्युलम म्हणजे जाळी असते, तिथं तुमचं काडी, कचरा, प्लास्टिक, लोखंड काय जे असेल ते सगळं इथं गाळून घेतलं जातं. आणि मग इथून तो ओमॅझम मध्ये म्हणजे पहिल्या छोट्या पोटामध्ये जातं ते पचण्यासाठी. आणि इथून परत ते कशामध्ये जातं, अबोमॅझम 3 नंबरच्या पोटामध्ये जातं. मग तिथून ते लहान आतड्यामध्ये जातं. असं 3 टप्प्यामध्ये 1, 2 आणि 3 आणि मध्ये फिल्टर, असे किती टप्पे असतात? 4 टप्पे. तर
ह्या मोठ्या पोटात गेल्यानंतर ते पुन्हा चारा कुठे येतो, इथं गाळून तोंडामध्ये येतो, त्याला आम्ही रवंथ असं म्हणतो. आणि इथून तो डायरेक्ट कुठे जातो, 2 नंबरच्या पोटामध्ये. आता एक लक्षात ठेवा, मूळघास म्हणजे ही पहिली स्टेप आम्ही काय केली, थोडीशी स्किप केली, म्हणजे त्याला थोडीशी मदत केली. गाडी चालते पुढे मागून थोडा धक्का दिला, बरोबर आहे. ज्या बॅक्टेरिया हिच्या पोटामध्ये तयार होणार त्याच बॅक्टेरिया आम्ही त्या मूळघासामध्ये तयार करण्याचा काय करतोय, प्रयत्न करतो. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या ही झाली की आईच्या पोटामध्ये ज्या पचण्यासाठी नैसर्गिक बॅक्टेरिया तयार होतात त्याच तयार होत होत्या, परंतु मूळघासामध्ये बाहेर असल्यामुळे, अनियंत्रित वातावरण असल्यामुळे, त्याचा जीवाचा संबंध नसल्यामुळे तिथे आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये टॉक्सिन्स तयार व्हायला लागले, विषद्रव्य तयार व्हायला लागले. मग तो मूळघास तो आंबण्याच्या ऐवजी तो सडायला लागला, बरोबर आहे. आणि म्हणून आजच्या काळामध्ये मूळघास हा तिचं काय म्हणतो आपण, शत्रू बनायला लागलेला आहे. जे तिला पोषण देत होता तोच मूळघास आता तिथे काय बनू लागलाय, शत्रू बनू लागला, त्या आजारांचं कारण बनू लागलंय. मग अशा कंडिशनमध्ये तुम्हाला SSM फार मदत करतं. बघा, तुमच्या जर मकावर जर लष्करी आळी पडलेली असेल आणि त्या लष्करी आळी सहित तुम्ही जर मूळघास तयार केला तर त्याच्यामध्ये काय तयार होणार आहे, सगळे विषद्रव्य तयार होणार. त्याला तुम्ही केमिकलची फवारणी केली, DAP युरिया मोठ्या प्रमाणात टाकला, तो सगळं रसायन कशात उतरणार आहे, मूळघासामध्ये. समस्या मकाची नाहीये, समस्या त्याच्यातून येणाऱ्या त्या सगळ्या रसायनांची. त्या रसायनांनी त्याची क्वालिटी काय होते, खराब होते. आणि म्हणून आम्ही काय सांगितलं की SSM जर तुम्ही वापरलं, तुम्ही जर पूर्ण वैदिक जर चारा बनवला आणि त्याचा मूळघास जर केला तर तुमचा कधीच तुम्हाला त्रास देणार नाही, बरोबर आहे. मग आता दुसरा टप्पा याच्यामध्ये की आपल्याला हे जे सगळं रुमेनवर पडणारं जे प्रेशर आहे एक्स्ट्रा, ते प्रेशर काय होतं, कमी करण्याचा प्रयत्न आपण मिल्क चार्जर आणि ॲनिमल मिल्क चार्जरनी करतो. आता इथे बघा, 10चा 10वा घात आणि 10चा 11वा घात एवढ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये एका ml मध्ये बॅक्टेरिया असतात, एका ml मध्ये. अशा 3 प्रकारचे प्रोटोझोआ पण 10चा 4था ते 5वा घात एवढे असतात एका ml मध्ये. नंतर ॲनारोबिक बॅक्टेरिया ज्या फंगी असतात, फंगस, ते सुद्धा याच्यामध्ये असतात. कशाला असतात बरं ह्या, जसं बाहेर आपण बघतो की जीवाणू काय करतात, समजा आपल्या दुधाचं काय करतात, दही करतात, रात्रीतून करता की नाही, लॅक्टोबॅक्टेरिया आहे. तसं जमिनीमध्ये तुम्ही बघा, तुम्ही जर शेण पडलं रात्रीचं पावसाळ्यामध्ये तर सकाळपर्यंत त्याची काय होते, माती व्हायची. ती माती कोण करतं, हेच करतं, या बॅक्टेरिया. प्रोटोझोआ म्हणजे थोडेसे त्याच्यापेक्षा बॅक्टेरियापेक्षा मोठे. आणि ॲनारोबिक फंगी म्हणजे बुरशा. आणि आम्हाला बुरशा म्हणजे रोगच माहिती आहे, तसं नाही आहे. बुरशा म्हणजे मित्र पण असतात, त्यांच्यामुळे आपण जिवंत आहे सगळे. मायकोरायझा, तुमचा ट्रायकोडर्मा, हे सगळे मित्र बुरशा आहेत. नंतर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अशा प्रकारचे सगळे याला मायक्रोब्स असं म्हणतात, बरोबर आहे. फौना अँड फ्लोरा, बरोबर. फ्लोरा म्हणजे वनस्पतीजन्य, ज्यांना फुलं येतात. फौना म्हणजे जीवाणूजन्य. असे दोन्ही प्रकारचे याच्यामध्ये ह्या रुमेनमध्ये काय असतं, त्यांचं वास्तव्य असतं. जेव्हा बाहेरून चारा जातो त्याचं फर्मेंटेशन होतं. फर्मेंटेशन म्हणजे आंबवण्याची प्रक्रिया. मग आंबवण्याची प्रक्रिया झाली, खमीर त्याच्यातून बाहेर निघतो आणि त्या प्रक्रियेनंतर ते पुन्हा त्याचं रवंथ केलं जातं. बघा, फेस होतो तोंडामधून, मग ते रवंथ केलं जातं, लाळ मिसळते आणि मग ते ओमॅझममध्ये जातं. मग आपण जर ओमॅझममध्ये ते त्याप्रमाणे अर्धवट पचून जातं, तिथून पुढे पचण्याची प्रक्रिया सुरू होते. आता इथे जर पाहिलं आपण की जी रसायनं तयार होतात जनावरांच्या शरीरामध्ये, ती रसायनं तयार होण्याला आपण काय केलं पाहिजे, त्याला जैविक ताकद दिली पाहिजे, त्याला नैसर्गिक ताकद दिली पाहिजे. पण तुम्ही दिलेल्या मिनरल मिक्सरनी, तुम्ही दिलेल्या रसायनांनी त्या रसायनामध्ये काय होतो, जैविक रसायनांमध्ये बिघाड होतो आणि ती केमिकल रसायनं तयार होतात. जसे एक प्रकारे आपण गाईच्या पोटामध्ये काय करतो, एक रसायनांची फॅक्टरी तयार करतो आणि मग तिचं आरोग्य काय होतं, बिघडतं. आणि म्हणून बाहेरून मूळघास देणं, तो जर सुरक्षित नसेल तर एक प्रकारे जनावरांचा जीव घेणं आजच्या काळात. म्हणजे फायदा कमी आणि तोटा. रसायनांनी जसा रासायनिक खतांनी फायदा होतो, परंतु फायदा कमी होतो आणि तोटा जास्त होतो. तसं प्रकार आज मूळघासाचा होतोय. म्हणजे याच्यामध्ये आपण मूळघासाला दिलं जाणारं जे केमिकलचं पोषण आहे ते थांबवलं पाहिजे आणि SSM सारखं कुठलं तरी पौष्टिक आणि प्राकृतिक पोषण दिलं पाहिजे. आता मिल्क चार्जर असताना ॲनिमल हेल्थची गरज का पडते? पहिली गोष्ट म्हणजे पचनासाठी जे आपलं आता अन्न आहे ते कसं आहे, सगळं कच्चं आहे. पूर्वी कसं व्हायचं, ते माणूस सुद्धा खायचा ना. आज माणसाला खावा अशा प्रकारचा चारा राहिलेलाच नाही, बरोबर आहे. आपण घुगऱ्या, माझ्या लहानपणी मला आठवतं की गाय जर व्याली तर घुगऱ्या शिजवायचो, आंब्यावर म्हणायचं त्याला. एकीकडे आपण खायचो, एकीकडे गाय खायचं, बरोबर आहे. आज आपण खाऊ शकत नाही. म्हणजे आज जनावरांचा माणसाचा चारा काय झाला, वेगळा झाला. दुसरं, मॉलिक्युलर व बायोकेमिकल लेवलला कोणत्याही सूक्ष्म जीवाणूंशिवाय
जाऊन काम करण्याची गरज आहे आज. का? कारण त्याच्यामध्ये पीएच जेवढे हाय झालेले गाईच्या पोटामध्ये, त्याच्यामध्ये जीवाणू जरी सोडले तरी ती जगू शकत आहे, ते जगत नाही, बाकीचे पण जगत नाही. मग अशा वेळेस तुमच्याकडे अशा प्रकारचं जैव रसायन पाहिजे की तिथं जीवाणूशिवाय त्यांनी काम केलं पाहिजे. बरोबर आहे. पण ते रासायनिक नको, कृत्रिम नको. जनावरांच्या पोटामध्ये मायक्रोब्स नसतील तरी त्यांनी काम केलं पाहिजे. म्हणजे तिच्या पोटामध्ये असलेले जे काही बायोकेमिकल ते जरी नसतील, तिच्या पोटामध्ये असलेले जीवाणू ते जरी नसतील तरी त्यांनी काम केलं पाहिजे, असं काहीतरी सोर्स पाहिजे. मिल्क चार्जर गाईच्या पोटामध्ये जे उपजत जीव आहे त्यांनाच पोषण देऊ शकतं, पण ॲनिमल हेल्थ चार्जर ते नसतील तरी पोषण देण्याचं काम करू शकतं. आलं लक्षामध्ये. एक स्टेप पुढे. जसं किराणा आहे म्हणजे मिल्क चार्जर आहे, आणि ॲनिमल हेल्थ चार्जर म्हणजे काय? तयार आणणे, लगेच कामाला लागतं. ॲनिमल हेल्थ चार्जरचे वैशिष्ट्य काय? हे नॅचरल फीड सप्लिमेंट आहे. शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व नैसर्गिक मूलद्रव्यांचा काय करतं? पुरवठा करतं. हे लक्षात ठेवा. आता हे औषध नाही, हे कुठल्या आजारावर काम करत नाही, पण हे वापरल्याने आजार काय होतात? दूर होतात. नॅचरल फीड सप्लिमेंट आहे. तसं उदाहरण तुम्ही मिनरल मिक्सचर वापरता, त्याच्यानंतर तुम्ही पावडर वापरता कॅल्शियमची, फॉस्फरसची, इतर विविध मॅग्नेशियम वगैरे सगळं. मग हे जे आहे एका बाजूला तुम्ही काय वापरता? केमिकलची औषधं. हे पण केमिकलचं आहे, हे पण केमिकलचं आहे. बरोबर आहे की नाही? ह्याची जी कॉस्ट आहे ही तुमची झिरो होऊन जाईल. हे काही वापरायचं म्हणजे मिल्क चार्जर वापरल्यावरच आपण हे सगळं बंद करतो. परंतु ॲनिमल हेल्थ चार्जर असेल तुम्हाला ह्याची पण गरज पडणार नाही. ॲनिमल हेल्थ चार्जरचे वैशिष्ट्य काय आहे? तुमच्याकडे जर 100% चारा खाला, खाद्य खाला, तर किती टक्के एनर्जी तुमच्याकडं? 100%. हे नीट पहा. म्हणजे हे थोडा अभ्यासाचा विषय, थोडा जड आहे परंतु महत्वाचं आहे. तुमची 5% एनर्जी कशावर जाते? जे शरीरामध्ये जे गॅस तयार होतात ना, काही गरजेचे असतात, काही गरजेचे नसतात. गाय सुद्धा ते गॅस तयार करण्यासाठी 5% एनर्जी वापरते. हीट मेंटेन करण्यासाठी, टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी 20% एनर्जी वापरते अन्नामधली. फेकल जी एनर्जी म्हणजे जे काही विष्ठा जी बाहेर पडते, घाम असेल, विष्ठा असेल, मूत्र असेल, त्याच्यासाठी किती टक्के एनर्जी वापरते? 30%. म्हणजे ते सुद्धा पौष्टिक करून बाहेर सोडते. बघा, तुम्ही आपली गाय असेल ना, जर पचन जर चांगलं झालं, तिच्या शेणावर काय पडतं? अशा पातळ चमकदार काय तयार होतो? पडदा. बरोबर आहे ना? म्हणजे तो कधी होतो? जर तुमच्या गायीच्या पोटामध्ये भरपूर जर बॅक्टेरिया असतील तर. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा किती एनर्जी ठेवली त्यांनी? 30%. बरोबर आहे. नंतर म्हणून तुमचं शेण काय बनतं? कसदार बनतं. नंतर युरिनरी जे आहे म्हणजे मूत्र मार्गाने जे काही बाहेर पडतं त्यासाठी 5% ठेवले वेगळं. प्रोडक्शन जे आहे तुमचं एनर्जी, दूध, तुमचं गर्भारपण असेल, गर्भाशय असेल, पुढचं बच्चा असेल, ह्या सगळ्यांसाठी किती ठेवलेले? 20%. ती स्वतःची वाढ असेल त्यासाठी 20%, आणि मेंटेनन्स एनर्जीसाठी किती आहे? 20%. आता जर ही एनर्जी तुमची जर बघा 100 वरून जर 80 वर आली, 60 वर आली, 50 वर आली, तर यातला एक पार्ट काय होणार? डॅमेज होणार. समजा जर फेकल एनर्जी जर कमी पडली तर शेण कसं येणार? खराब येणार. बरोबर आहे. तिची जर प्रोडक्शन एनर्जी कमी पडली तर एकाच वेळेस दूधही कमी पडणार आणि पुढचा भाकर काळ सुद्धा आणखी वाढणार. म्हणजे हे सगळं एनर्जी मेंटेनन्स आहे. हे ऍक्टिव्हेशनचं काम जे आहे ते सेल्युलर लेवलला होतं, पेशी स्तरावरती. त्या स्तरावर जाऊन ॲनिमल हेल्थ चार्जर काय करतं? काम करतं. मग पेशीय स्तरावर जाऊन काम करणारं जे आपण ज्याला म्हणतो नैसर्गिक प्रोडक्ट, आज मार्केटमध्ये जगात कुठेच नाही. केमिकल आहेत पण ते डॅमेज करून जातात. बरोबर आहे. हे नैसर्गिकपणे काम करतं. एकमेव असं सेल ऍक्टिव्हेटर म्हणून काम करतं. पेशीला काय करतं? सक्रिय बनवतं. तुम्ही आता हे बघा, ते 7 दिवसामध्ये हा गायीमध्ये झालेला बदल आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जो फायदा आहे, त्वचा उजळते, आयुर्मान वाढते, ऊर्जेमध्ये प्रचंड वाढ होते. हे पांडुरंग गाडे आहेत, सिरस मार्ग बीड इथे त्यांचं उदाहरण आहे. ॲनिमल हेल्थ चार्जरचे वैशिष्ट्य व कार्य पहा. आपण जर जनरली पाहिलं तर नॅचरल ॲपेटायटर आहे. बघा, सर्वात महत्वाचं, तुम्हाला काही पण खायची जर इच्छाच नसेल, भूकच नसेल, तुमच्या पोटात काहीच नाहीये, तुम्ही अशक्त आहे, पण तुमच्याकडे पचवण्याची ताकद नाहीये, तर समोर किती पण अन्न असलं तर खायची इच्छा होत. बरोबर आहे ना? आपण म्हणतो अंगीच लागत नाही. का? इच्छाच नाही, भूकच नाही. मग ती भूक निर्माण का होत नाही? कारण तिच्या शरीरामध्ये पचनक्रिया काम करत नाही. पहिलं कोण भुकेलं पाहिजे? आतमध्ये असलेले जीवाणू. पूर्वीच्या काळी लोकांना जंत व्हायचे बघा, 20-30 वर्षापूर्वी, तर ते जंताच्या माणसाला भूक फार जास्त लागायची, कारण अन्न पण मागत होते जंत. तसं हे तर परजीवी होते, परंतु हे आपले सहजीवी आहे. सहजीवी म्हणजे आपल्या सोबत जगणारे. मग त्यांना भूक लागली, आपण म्हणतो पोटातले कावळे काय करताय? काव काव करताय. ते कावळे हेच आहे. बरोबर की नाही? मग हे कावळे केमिकलमुळे, केमिकल चाऱ्यामुळे, मिनरल मिक्सचरमुळे ते सुप्त अवस्थेत निघून जातात. ते म्हणजे काय पाठवू नको बाबा, माल आहे तोच विकत नाही.
आलं लक्षामध्ये. म्हणून त्या जनावराची भूक काय होते, मरून जाते. जशी माणसाची मरते तशी जनावराची मरते. आणि म्हणून ते चारा समोर असलं तरी ते खात नाही. मग ही जी भूक आहे हे वाढवण्याचं काम कोण करतं, ॲनिमल हेल्थ चार्जर. की मग मागाशी जसं म्हटले की रुमेनमध्ये जे जीवाणू आहे त्यांची पेशींना ताकद देतं, त्याची किण्वन प्रक्रिया वेगाने करून आणतं, त्याच्यामुळे आपोआप काय लागते बघा. पुढच्या गाड्या गेल्या तर मागच्या गाड्या रस्ता मिळाला. म्हणजे पोटात ऑलरेडी गेलेला जो चारा आहे त्यालाच पचत नाही येतो, तर काही नवीन काही खाईल का, तोच 2-3 दिवस पडलेला असतो. नॅचरल ॲपेटायटरचा फायदा काय बघा, जनावरांना दिलेला चारा पूर्ण खाल्ला जातो, 100% चाऱ्याचे रवंत होते. आणि जनावरांना चारा काय कसे खाता, आवडीने खाता. कोणत्याही प्रकारचा चारा व खुराक 100% पचून शेणाची गुणवत्ता सुधारून त्याच्यामध्ये कार्बनचं कंटेंट म्हणजे शुगर कंटेंट काय होतो, फॅट कंटेंट आणि शुगर कंटेंट. ॲनिमल हेल्थ चार्जरचे वैशिष्ट्य कार्य काय बघा. दुसरं पुढचं कार्य काय आहे, टॉक्सिन बाइंडर आहे नॅचरल. तुम्ही केमिकलचं टॉक्सिन बाइंडर घेता, मग त्यांनी जनावरांच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. हे नॅचरल बाइंडर काय बघा, तुमच्या जनावरांच्या शरीरामध्ये जे टॉक्सिन आहे त्याचं डिग्रेडेशन करतात जागेवर त्याला डिग्रेडेशन करून त्याला नष्ट करून टाकतात. त्याच्यामुळे त्याचा त्या शरीरावरती वाईट परिणाम होत नाही. म्हणजे लंपीसारखे गाठ असतील किंवा इतर अपचन असेल, डायरिया असेल, मस्टायटिस आहे, मग ती प्रक्रिया इथं होत नाही. म्हणजे टॉक्सिन बाइंडर त्याच्यापासून त्या जनावराला काय करतं, सुरुवातीलाच वाचवतं, त्याचं रुमेन पॉवरफुल बनवतं. रुमेन एकदा पॉवरफुल बनलं त्याच्यानंतर त्याचं जे रॅटिक्युलम आहे तिथे जे गाळलं जातं त्याला ताकद देतं, त्याच्यामुळे विषारी पदार्थ पुढे जायला मज्जा होतं. तुमचा वॉचमन जर पॉवरफुल असेल तर तुमच्या सोसायटीमध्ये कुठलाही चोर घुसणार नाही. तुमचे जर जे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे बीएसएफ जर ताकदवर असेल तर कुठलाही घुसखोर आतमध्ये घुसणार, आतंकवादी घुसणार नाही. सेम सिस्टम आहे जनावरांची. टॉक्सिन बाइंडर, नॅचरल टॉक्सिन बाइंडर जे आहे त्याचा फायदा बघा. चाऱ्यातून खुराकातून जाणारे केमिकलचे अंश, विषारी घटक यांना पेशीय स्तरावरच बाउंड केले जातात. प्रत्येक पेशीमध्ये अशी व्यवस्था असते, त्याला व्हॅक्युला असं म्हणतात. तुम्ही जर सायन्समध्ये गेले, प्रत्येक पेशी असते ना आपली बारीक, लाखो करोडो पेशी आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक पेशीमध्ये एक छोटीशी पिशवी असते. त्या पिशवीमध्ये सगळे रसायन काय केले जातात, साठवले जातात आणि शरीराच्या घामाद्वारे, लघवी वाटे, टॉयलेटद्वारे बाहेर सोडले जातात. ते काम ह्याच्यामध्ये केलं जातं. ओके, त्याच्यामुळे काय होतं, त्याचे जे परिणाम आहे, दुष्परिणाम, ते जनावरांवर होत. ॲनिमल हेल्थ चार्जरचे वैशिष्ट्य पुढचं काय आहे, नॅचरल डिटॉक्सिफायर. नुसतं बाइंड करत नाही तर ते त्या विषाक्त पदार्थांना कुठं टाकतं, बाहेर टाकतं. त्याच्यामुळे तुमचं दूध नासत नाही. सगळ्यात मेन गोष्ट लक्षात ठेवा, जर माणसाचं कुठलंही जरी एखादं इन्फेक्शन झालं तर पहिलं कशाला होतं, घशावर. का बरं, घशामध्ये काय आहे, थायरॉइड ग्रंथी. तर थायरॉइड ग्रंथी जे आहे आपण त्याला काय टॉन्सिल म्हणतो. टॉन्सिल काय असतं, जर एखादा विषारी पदार्थ झाला तर ते काय करतं, पहिलं ओढून घेतं. त्यासाठी ते आपलं रॅटिक्युलम आहे. टॉन्सिल म्हणजे माणसाचं काय आहे, रॅटिक्युलम आहे. आपण जर जनावर असतो ते आपलं रॅटिक्युलम असतं. म्हणजे काही विषारी पदार्थ आहे ते काय करतं, लगेच ओढून घेतो. आणि म्हणून बघा कधी जर फार इन्फेक्शन झालं तर पहिलं काय सुचतं, टॉन्सिल सुचतं ना. म्हणजे ते सुचलं म्हणजे त्यांनी बराचसा विषारी पदार्थ खाली जाण्यापासून काय केले, थांबवले. सेम काम ह्याच्यामध्ये केलं जातं. आता ही जी प्रक्रिया आहे, तुम्ही जर बारकाईने ऑब्झर्वेशन केलं, ही फार मोठी डिटेल बघा याच्यामध्ये स्टडी आहे की कशा प्रकारे तुमच्या मास्टायटिसचं इन्फेक्शन कसं होतं. तुम्ही इथं जर पाहिलं तर चाऱ्याद्वारे, रॅटिक्युलमद्वारे, पचनाद्वारे जर अशा प्रकारे तुमचं जर टॉक्सिन जर इथपर्यंत पोहोचले तर ते काय करतात, तिथल्या ज्या नसा आहेत त्या ग्रंथींना काय करतात, डॅमेज करतात. त्यांना डॅमेज जखमा झाल्या तर त्या जखमांद्वारे पू खाली येतो. जखमांद्वारे खाली जे नासलेलं दूध येतं, नासलेलं रक्त येतं आणि त्याच्याच काय बनतात, गाठी बनतात. बरोबर आहे. मग ही प्रक्रिया फक्त सडापुरती नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं सड नासला, सड नाही नासत. सडापासून येणारी वरच्या ज्या ग्रंथी आहेत त्या सुद्धा काय झाल्या असतात, डॅमेज झालेल्या असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्याकडं याच्यामध्ये नंदुरबारमध्ये अशी केस आहे, 4च्या 4 सड ब्लॉक झाले होते त्याची मास्टायटिसने. ॲनिमल हेल्थ चार्जरनी 1.5 महिन्यामध्ये 4च्या 4 सड चालू झाले. ही ताकद आहे त्याची. मग अशा प्रकारे हे जर पाहिलं आपण, तिचे आतडे आहे. मग आतड्याच्या आतल्या बाजूला, बाहेरच्या बाजूला ह्या लॅक्टिक ऍसिडच्या बॅक्टेरिया असतात. जसं आपल्या शरीरामध्ये पांढऱ्या पेशी करतात ना, तसे या लॅक्टिक ऍसिडचे बॅक्टेरिया बाहेरून येणारे जीवाणू, विषाणू त्यांना काय करतं, ब्लॉक करतं. अशा प्रकारे त्या गाईच्या पोटामध्ये जे रक्त आहे, रक्त शुद्ध ठेवण्याचं काम करतं. रक्त शुद्ध राहिलं तर दूध सुद्धा कसं येणार, शुद्ध. दुधाची क्वालिटी, दुधामध्ये जे फॉरेन बॉडीज आहे तसेच पॅथोजन आहे. पॅथोजन म्हणजे काय, रोगजंतू. आणि फॉरेन बॉडीज म्हणजे काय, नको असलेले पदार्थ. ते सगळे पदार्थ
त्याच्यामुळे काय होतं, डिटॉक्सिफाय होतं, मग शुद्ध दूध खाली. मग हे मत चाळणी जर तुमची खराब असेल चहा गाळायची तर चहा पावडर कुठे येते? बस एवढाच प्रश्न. नॅचरल डिटॉक्सिफायर जे आहे त्याचं काम इथं दाखवलेलं आहे. आणि याचा फायदा काय आहे? पचनक्रियेद्वारे जी जैव रासायनिक प्रक्रियेमधून तयार होणारी जी विषद्रव्ये आहे ती मलमूत्राद्वारे बाहेर काढली जातात, ती दुधापर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे गाईचं गर्भाशय आणि दूध आणि रक्त या तिघही गोष्टी कशा राहतात? सुरक्षित. फॅट आणि एसएनएफ चार्जर आहे हे आपल्या दूध व्यवसायासाठी सुद्धा फायदेशीर आहे. कारण तुमचे जे काही हे जे प्रोटीन्स आहे बघा, जे फॅट तयार करणारे प्रोटीन आहे दोन प्रकारचे, अल्फा आणि बीटा. आणि याच्यामध्ये दोन प्रोटीन जे आहे म्हणजे प्रोटीन तयार करणारे केसिन जे आहे म्हणजे अल्फा केसिन आणि बीटा केसिन, हे जे चारही पण तुमचे जे काही तुम्हाला दिसत आहे हे प्रोटीन मोठ्या प्रमाणात जर निर्माण करायचे असतील तर तुमच्या शरीरामध्ये, जनावर शरीरामध्ये ते जे विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया याला डेव्हलप करतात. म्हणजे प्रत्येक बॅक्टेरियाचं काम दिलेलं आहे. तसं आपण आचारी असतात ना, आचारी काही जण काय करताय, काही जण पीठ मळताय, काही जण गोळ्या बनवताय, काही जण ते लाटताय, काही जण ते तळताय. प्रत्येकाला काम काय दिलेलं आहे? वाटून दिलेलं आहे. कुणीतरी गुलाबजाम बनवतोय, कुणीतरी भाजी बनवतोय, कुणीतरी आणखीन वेगळा भात बनवतोय. सेम हे बॅक्टेरिया काम करतात. आता बॅक्टेरियाला जर खायला नसेल त्याकडून काम करतील. म्हणून बॅक्टेरियांना खायला जे पाहिजे ते हे पुरवतात. म्हणून याची ताकद सगळ्यात जास्त आहे. हे गाईला काहीच देत नाही, देतो कोणाला? बॅक्टेरियांना. मग बॅक्टेरिया पॉवरफुल झाल्या की त्या गाईला मदत करतात. लक्षामध्ये तिच्याकडे जे हवं आहे चारा तो आहे, पण त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी हवी असलेली बॅक्टेरियांची जी काही ती टीम आहे ती टीम सशक्त बनवते. आणि म्हणून आपल्याला अशा प्रकारचं तुम्हाला फॅट असं एवढं भारी भेटतं की आत्ता आपला जो कार्यक्रम झाला समशेरपूरला बाईंचा, त्या आईच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमामध्ये आपण 15 दिवस अगोदर ॲनिमल हेल्थ चार्जर पाठवलं होतं. त्या उगलेकडंच कुठे? डोंगरगावला. तर त्यांना ते पाठवलं, खास करून विशेष 25 किलोची बॅग पाठवली होती. तर त्यांनी ते वापरलं आणि त्याचाच खवा बनवून पुढे पाठवला आणि तूप बनवून पाठवलं त्याच दुधाचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी सोडा, मी तर काही नवीन आहे त्या शास्त्रामध्ये, पण तो जो आचार्य आहे नाईकवाडी, हे खव्यातून निघाल तूप आहे. हो, खव्यातून निघाले. एक थेंब सुद्धा तूप टाकलेलं नाही त्याच्यात. काय बात करता? एक थेंब नाही. आम्ही जर दुसरा खवा जर घेतला त्याला आम्ही 1 किलोला कमी करून 60 ते 70 ग्रॅम तूप वापरतो. बर. आणि याला आम्ही एक थेंब सुद्धा तूप टाकलेलं नाही. हे आमचं आहे. हे आमचं तूप आहे. म्हणजे ज्या ऑलरेडी तूप निघालेलं आहे. आणि खवा जर्सीचा आहे बरं का, पण तरी आम्ही आता 2 म्हशीचं पण नाहीये. याला टाकण्यासाठी तूप आणलं होतं ते तसंच राहिलेलं आहे. म्हणजे त्या तुम्ही फोडलंच नाही. फोडलंच नाही, ते पॅकच्या पॅक तसंच राहिले. हे तूप जे आहे ना हां, हे पॅक तसंच राहिलेलं आहे. म्हणजे आणलंय ते तसंच आहे. हो, हे आणलंय ते तसं पॅकेज आहे. त्यांचंच आणलेलं आपण, आपलंच आहे. त्यांचं जे तसंच राहिलेलं आहे ते म्हणजे तूप तसंच आहे. तूप तसंच आहे. आणि दरवेळेस तुम्ही आता हे दरवेळेस बनवता, काय अनुभव आहे त्याचा? दरवेळेस आम्हाला तूपच वापरायची वेळ नाही आली. आम्ही वेगळा तूप वापरत असतो दुसरा खावा जर आला. म्हणजे हे बनवायला हां, हे जो गुलाबजामू आहे हां, या गुलाबजामूत लगेच तूप पाक गेलेला आहे. किती वेळ झाला आहे? किती वेळ झाला याला 1 सेकंद झालाय फक्त टाकून? हो, टाकून 1 सेकंद झालाय फक्त. म्हणजे बनवताना पण तूप लागत नाही. तूप लागत नाही याला. दरवेळेस तुम्ही बनवता लोकांची जनरली, त्यावेळेस काय अनुभव? 1 किलोला 60 ग्रॅम तूप टाकतो आम्ही. लागतंच? लागतं. त्याचं कारण काय असतं? कारण त्या खव्यामध्ये फॅटच नसतं, फॅटच चोथा असतो. याच्यामध्ये पूर्णपणे काय आहे? आमचं तूप आहे. आमचं तूप आहे. अरे वा. आणि एवढी क्वालिटी आता पहिल्यांदा पाहिली. मी पप्पा वडील काम करीत होते. किती वर्षापासून? वडील आम्ही जवळजवळ 30 वर्ष झाले. हां, 25-30 वर्षामध्ये पहिल्यांदा पाहिलं. पाहिले. ॲनिमल हेल्थ चार्जर, मिल्क चार्जरचं पुढचं रेंज आहे ॲनिमल हेल्थ चार्जर, ते वापरलेलं आहे याला. याला खायला कसं आहे? खायला खायला एकदम सुंदर आहे. त्याला 25 वर्षापासून पहिल्यांदा पाहिलं. 8 दिवसापूर्वी आपण त्यांना ॲनिमल हेल्थ चार्जरची पावडर पाठवली गायांसाठी खास. हा, उगले म्हणून एक त्यांना डोंगरगावला. नाईकवाडी आचार्य म्हटला, माझ्या 25 वर्षाच्या इतिहासामध्ये मी पहिल्यांदा असा खवा पाळला का ज्याच्यामधून तूप बाहेर पडते. कशातून? खव्यातून तूप. म्हणे तुम्ही दिलेला बरणी एकही तुपाची मी फोडली नाही. आमच्या बाया नुसतं फक्त हेच मळताय, काय खवाच मळताय. आणि ते म्हणतात आमचे पहिले हात दुखून जायचे, आता सहज वळीवर राहिले. याच्यापेक्षा अजून कवर पाक. जेव्हा त्यांनी ते तळून पाकात टाकले, तो म्हटला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एका सेकंदात पाक आतमध्ये घुसला. गुलाबजामच्या आतमध्ये पाक घुसला आतपर्यंत एका सेकंदात. आणि विशेष म्हणजे गाळ नाही झाला.
एवढ्या लवकर जर पाकमध्ये घुसला तर त्याचा काय होतो, म्हणे याचा शेवटपर्यंत गाळ नाही झाला. हे कसं काय शक्य आहे? मी चकित झालो. सांगायचं तात्पर्य असं की आपल्या जनावरांमध्ये खूप ताकद आहे, पण आपण त्यांच्या ताकदीचा अंदाज कधी बांधलेला नाहीये. आमच्या घरामध्ये साय कित्येक दिवसापासून लोक बघतात, जे दुधाची साय एवढी जाड साय आहे, बरोबर आहे. लोक टीव्हीवर खूप सारे जाहिरात करतात, युट्यूबवर करतात, पण आम्ही ते प्रत्यक्ष अनुभवतो आणि खातो. आणि म्हणून मला सांगायचं काय तुम्हाला, ते फॅट आणि एसएनएफ चार्जर आहे. जर मिल्क चार्जरचा एक पाऊल पुढे त्याचे रिझल्ट कसे असतील. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना फॅटची समस्या मिल्क चार्जर वापरूनही दूर होत नाही, त्यांच्यासाठी हे काय ठरणार आहे, वरदान ठरणार आहे. ओके. किंवा ज्यांना आपल्यातून फॅट पाहिजे त्यांच्यासाठी पण हे वरदान ठरणार आहे. दुधाच्या गुणवत्तेचे फॅट आणि एसएनएफ वाढतात. पुढचा मुद्दा नॅचरल हिलर. हिलर म्हणजे काय, जे जखमा आहे, जे ज्याचं नुकसान झालेलं ते भरून काढणं. झीज आहे म्हणतो ना आपण त्याला, झीज भरून काढणं ही फार मोठी गोष्ट आहे. झीज जर भरून नाही निघाली तर गाय उठणारच नाही. मागच्या वेताला जी झीज झाली ती ह्या वेताला काय झाली पाहिजे, भरून निघाली पाहिजे. लक्षामध्ये अपघात झाला तर जे काही लागलं ते भरून निघालं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी गायीच्या बाबतीमध्ये हे बघा, एवढे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी म्हणजे मागाशी आपण जसं पाहिलं की लाईव्ह फंक्शन्स आणि मेटाबॉलिझम. समजा श्वास घ्यायचा आहे, लाईव्ह फंक्शन आहे ना, श्वास घ्यायला पण ताकद लागते, बरोबर की नाही. मग कुठल्या माणसाचा श्वास सुद्धा मंद होऊन जातो, होतो का नाही. नंतर मेटाबॉलिझम आहे, पचनक्रिया, चयापचय क्रिया, पचवायला सुद्धा काय लागती, ताकद लागते, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर ॲपेटाईट आहे. ॲपेटाईट म्हणजे भूक, त्यासाठी पण ताकद लागते. हे जे सगळे फंक्शन आहेत जनावरांमध्ये, ते ह्याच्यामध्ये आपल्याला नॅचरल हिलरचं काम करतं. जनावरांच्या शरीरातील आवश्यक सूक्ष्म मूलद्रव्यांची व खनिजांची कमतरता चारा व खुराक यांच्या मदतीनं भरून काढते. आता मला सांगा, तुमच्याकडे तांदूळ आहे, संध्याकाळी घरी गेले, तुमची मंडळी नाही आहे घरी, तुम्ही एकटेच आहे, वाटीमध्ये तांदूळ घेतले, 2-4 बटाटे घेतले, खाल का तुम्ही? ते काय करावं लागतील, करेक्ट, शिजवणं फार गरजेचं आहे. मग हे ॲनिमल हेल्थ चार्जर काय करतं, ह्या सर्वांना शिजवतं, सगळा चारा वेगवेगळा करून त्याची मूलद्रव्य वेगळे करून त्या जनावराला काय करतो, पोषण देतं. पोषण मिळाल्यामुळे त्याची भरपाई होते. भरपाई फार महत्वाची आहे. नुकसान झालं तर काय झाली पाहिजे, हा, सरकारकडून नाही, ती आपल्या स्वतःकडून झाली पाहिजे. भरपाई जर नाही झाली तर कमजोरी आणि काय तयार होते, विकृती तयार होते. लक्षामध्ये मग गोळ्या तयार होणं, लंगडणं, सड बंद होणं, चारा कमी खाणं, तोंड वाकडं होणं, पाय वाकडं होणं, ही सगळ्या काय आहे, विकृती आहे. ह्या हिलिंग न झाल्यामुळे होतात. नॅचरल हिलरचा फायदा काय होतो बघा, लंपी, मस्टायटिस, लाळ्या खुरकुतमुळे होणाऱ्या ज्या जखमा आहेत त्या लगेच लवकरात लवकर काय होता. आता तुम्हाला जखमा फक्त बाहेर दिसत आहे, पहिले अंतर्गत जखमा होतात छोट छोट्या, त्याच लेवलला ते भरून काढतो, तुम्हाला बाहेरून दिसत सुद्धा. आणि जर झाला असेल तर उपचार तुम्ही करू शकता. ॲनिमल हेल्थ चार्जरचे वैशिष्ट्य काय बघा पुढचं, नॅचरल इम्युनिटी बुस्टर. म्हणजे कुठल्याही प्रकारचे आजार असेल त्याच्या विरुद्ध काय तयार करतं, प्रतिकार यंत्रणा. बघा हे त्याचे नोड्स आहेत, लिम्फ नोड्स म्हणतात त्याला, आपल्या शरीरामध्ये पण असतात. लिम्फ नोड्स म्हणजे जसं बाहेरून BSF आहे की नाही, पण आपल्या ह्याच्यामध्ये मेट्रोवर कोण आहे, CISF, सेंट्रल रिझर्व्ह फोर्स. म्हणजे मिलिटरीची ती काय मिनी मिलिटरी आहे. मिनी मिलिटरी पूर्ण आपल्या देशामध्ये पसरलेली आहे. जर अचानक पुढे काही घडलं सिरियस तर ती BSF येते का इथली मिलिटरी येते, लोकल मिलिटरी येते, बरोबर की नाही. ही लोकल मिलिटरी ती शरीरामध्ये काम करते. तुम्ही जर पाहिलं तर मनक्यामध्ये बघा किती लाईन आहे ना. मग ही तुमच्या जनावरांमध्ये प्रतिकारशक्तीचं काम करते. मग ही मिलिटरी कशी पाहिजे, यांना जर अनुदानच नाही दिलं तर, यांना अनुदान भेटलं, त्यांचा पगार वेळेवर भेटला, फॅसिलिटी मिळल्या तरच ते काम करेल. काय होतं आजच्या काळामध्ये ह्या यंत्रणेला ताकदच मिळत नाही, सगळी दूध खेचली जाते. दूध वाढवणाऱ्या औषधांनी ह्यांची सगळी उपासमार केली जाते आणि म्हणून त्या जनावरांची प्रतिकारशक्ती काय होते, कमी होते. मग ॲनिमल हेल्थ काय म्हणतं, ते म्हणतं आम्ही तुमचं पोषणच एवढं करतो की तुमचं सगळ्यांचं पुरून उरलं पाहिजे, गाई पण चोपी चटचटीत झाली पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे तिच्या प्रतिकारशक्तीला काय मिळते, बूस्ट मिळतं. मग तिच्या शरीरामध्ये न्यूट्रोफिल, इसोफिल, ज्या काही मायक्रोफेज वगैरे, बीटा सेल, T सेल वगैरे असतात, ह्या सगळ्या सेल कशा होतात, मिलिटरी स्ट्रॉंग होते सगळी जनावरांची, बरोबर आहे. आणि मिलिटरी स्ट्रॉंग असली साहजिकच गोष्ट आहे की आपल्या जनावरांमध्ये प्रतिकारशक्ती काय राहणार, बाहेरून जरी इन्फेक्शन झालं लगेच ती काय करणार, मदत करणार. नॅचरल इम्युनिटी बुस्टरचा फायदा काय होतो की साथीच्या काळामध्ये बघा
आजारपणाच्या काळामध्ये, बदलत्या वातावरणामध्ये, चाऱ्यामुळे झालेला बदल, पावसामुळे झालेला बदल, थंडी झाली, जास्त उन्हाळा आला, अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुमच्या दूध उत्पादनावर कुठलाही वाईट परिणाम, दुष्परिणाम होत नाही. दूध घटत नाही किंवा जनावरांची तब्येत बिघडत नाही. पुढचं वैशिष्ट्य रिप्रोडक्शन सायकल रेग्युलेटर. म्हणजे आपण भाकड काळ म्हणतो ना, ते शून्य करण्याची ताकद याच्यामध्ये. जर तुम्हाला वाटलं मिल्क चार्जर वापरता कुठेतरी परत गाई थोडीशी डिस्टर्ब होते, मागं पुढं होते, तर लगेच ॲनिमल हेल्थ चार्जरचा वापर करायचा. ॲनिमल हेल्थ चार्जर काय आहे, हे सपोर्टिव्ह आहे. जिथं जिथं मिल्क चार्जर थकलं तिथे तिथे याचं काय करायचं आहे, वापर द्यायचा आहे. रेग्युलर झालं की परत हे तुम्ही बंद करू शकता लक्षामध्ये, किंवा रेग्युलर सुद्धा वापरू शकता. एक टाइम हे, एक टाइम मिल्क चार्जर. म्हणजे प्रजनन संस्था त्याची सक्षम बनते. आता एंडोथेलियम सेल, रक्तवाहिन्यांच्या आतून जो लेअर असतो ना त्याला एंडोथेलियम सेल म्हणतात. ह्या मजबूत करते. ह्या जर मजबूत झाल्या तर तुमचं सगळं जे बघा, सगळं पोषण कशातून होतं, गाईने चारा खाल्ला तो कशातून होतं, रक्तामधून. सगळं कशामध्ये शोषलं जातं, रक्तामध्ये. आणि ते तुम्ही जर गाईच्या कासेला जर मोठी नळी पाहिली, एक मोठी अशी नळी दिसते बघा, शीर, ती कशाची राहते. मी लहान होतो तेव्हा मला असं वाटायचं दुधाची येते, तिच्यातून दूध येतं असं मला वाटायचं. पण त्याच्यामध्ये दूध नाही येत, त्याच्यामध्ये काय येतं, रक्त येतं. आणि ते रक्त त्या कासेमध्ये उतरतं आणि त्यातून मिनरल्स खाली झिरपले जातात आणि त्याच्यापासून दूध सांगतं. आता बघा याच्यामध्ये ही जी सेल आहे मधली, ही स्ट्रॉंग झाल्यामुळे दूध चांगलं येतं, रोगजंतूमध्ये प्रवेश करत नाही, कुठले विषारी पदार्थ सुद्धा तिथं जात नाही. लक्षामध्ये याचा एक सगळ्यात मोठा फायदा काय माहिती का, तुम्ही आता ब्रीडवर काम करता, ॲनिमल हेल्थ चार्जर जर वापरलं, तुम्ही जर समजा 20 लिटरच्या गाईला जर वापरलं, तिथे पुढचं पिल्लू आहे ना ते तुम्हाला 25 लिटरचं मिळेल. तुम्हाला ब्रीडिंगसाठी वेगळं काम करायची गरज. तुमच्या घरीच तुम्ही 20 लिटरच्या गाईपासून किती लिटरची गाय तयार करू शकता, 25 लिटरची. जनावर वाहन जाणे, रिपीट होणे, गर्भपात होणे अशा प्रकारामुळे नुकसान होणार नाही. पोषणामुळे जनावरांच्या ब्रीडमध्ये सुद्धा सुधारणा होते आणि पुढच्या वेळेस उच्च गुणवत्तेचं ब्रीड तुम्हाला मिळतं. जे शेणखत म्हणजे गोअमृत तयार होतं की नाही, ते एवढं कसदार होतं की तुमची जी शेती आहे ती सोन्याने पीक पिकवणार. आज तुमच्या शेतीमध्ये रोग का बरं येत आहे, रसायनांमुळे. हे वापरलं तर रोग येणार नाही. म्हणजे ते औषधी गुणधर्म कशात उतरतात, सगळे शेणामध्ये. तुमचं शेण जे आहे ना ते सोन्यासारखं किमती बनते. आज मला सांग, गांडूळ खत विकते की नाही, गांडूळ खतापेक्षा तर दुप्पट तिप्पट ताकद आपल्या खतामध्ये. आणि गांडूळ खतात गांडूळ तयार होणार, गोअमृतमध्ये गांडूळ तयार होणार. याच्यामध्ये सर्वात मोठा फायदा काय माहिती का, जनावरांचे आरोग्य, दुधाची गुणवत्ता सुधारल्यामुळे तुमच्या जनावरांचं स्वतःचं बाजाराचं मूल्य वाढतं. 12,000ची गाय कितीची होती, लाखाची. ही ताकद आहे. दुसरं दूध नाही लाखाचं निघत, गाय सुद्धा लाख रुपयाची होते. दूध व्यवसाय त्याच्यामध्ये येतो फायद्यामध्ये. आता याचं वापरण्याचं प्रमाण सकाळी 50 ग्रॅम, संध्याकाळी 50 ग्रॅम. जनावरे आजारी असतील किंवा इतर काही गंभीर समस्या असेल तर तुम्ही हे प्रमाण सकाळी 100 ग्रॅम, संध्याकाळी 100 ग्रॅम. रेग्युलर जर वापरायचं असेल तुम्हाला तर तुम्ही रेग्युलर 2 टाइम न वापरता, एक टाइम मिल्क चार्जर, एक टाइम हे असं वापरू शकता. किंवा तुम्हाला अडचणीच्या काळात तुम्ही याचा वापर करू शकता. लक्षामध्ये आता याची किंमत आहे, तुमच्या भागामध्ये उपलब्धता कुठे आहे, यासाठी तुम्ही आम्ही दिलेले जे नंबर्स आहेत अधिकाऱ्यांचे, त्या नंबर्सवरती संपर्क करू शकता. जी जनावरं डॉक्टरांनी सोडून दिली, डॉक्टरांनी काय सांगितलं हे बाद आहे, हे रिपेअर होऊ शकत, अशी जनावरं सुद्धा अनेक वेळा ॲनिमल हेल्थ चार्जरनी काय झाली, रिपेअर. पण हे समस्येसाठी आहे, रेग्युलर वापरण्यासाठी काय आहे, मिल्क चार्जर. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कन्फ्युजन करायचं नाही. कोणाला काही प्रश्न? शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की ॲनिमल हेल्थ चार्जर चालू केल्यानंतर किती दिवसामध्ये रिझल्ट दिसू शकतो? पहिला मुद्दा असा आहे की ॲनिमल हेल्थ चार्जर हे इन्स्टंट काम करतं. ते तुम्हाला 8 दिवस परिणाम दिसण्यासाठी पुरेसे. जर तुम्ही मिल्क चार्जर रेग्युलर वापरत असाल तुम्हाला 8 दिवसामध्ये पूर्ण रिझल्ट दिसतो. जर तुम्ही मिल्क चार्जर वापरत नसाल आणि केमिकलचा प्रभाव खूप जास्त असेल तर तुम्हाला थोडा कालावधी आणखी थोडा जास्त लागू शकतो, 10-15 दिवसापर्यंत लागू शकतो. पण जर मिल्क चार्जर रेग्युलर चालू असेल तर तुम्हाला 3-4 दिवसामध्ये त्याचे परिणाम लगेच दिसणार. मिल्क चार्जरने दुधाळ काळ वाढतो, पण दुधाळ काळ वाढल्यासोबत 65 ते 75 दिवसात गाय भरली जाईल. भरल्यानंतर पुन्हा तिचा दूध कमी होते. बरोबर. सगळं पहिली गोष्ट, मिल्क चार्जर असो, ॲनिमल हेल्थ चार्जर असो, तुमचा दुधाळ काळ जो आहे तो जर तुमचा रेग्युलर चालू असेल तर कमी होत नाही. जर तुम्ही गाई भरली, पहिली गोष्ट ती माझावर आली म्हणजे तिच्यामध्ये शक्ती आहे म्हणून ती माझावर आली, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, भरल्यानंतर ती राहिल्यानंतर तिचं दूध चालू आहे, बरोबर आहे. तुम्ही ज्यावेळेस SSMचा चारा वापरत नसाल तर तुम्हाला कदाचित अपवादात्मक परिस्थितीमध्ये फरक दिसू शकतो.
पण जर तुमचा जर SSM चा चारा असेल वैदिकचा तर तुमच्या दुधामध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि दुधाचा काळ सुद्धा कमी होणार नाही. मग आपण अनेक उदाहरणं पाहिजे. मिल्क चार्जर सोबत आपण अॅनिमल हेल्थ चार्जर पण वापरायचं सांगतो. बरेच शेतकरी म्हणतात की खर्च जास्त होतो. बरोबर. आणि चारा आणि खुराकीसाठी पण भरपूर बरोबर. खर्च होतो. त्यात रेट पण मिळतो. बरोबर. त्याच्यावर कसं- एक्झॅक्टली. बघा, पहिली गोष्ट म्हणजे आपण दूध व्यवसाय म्हणून बघतो, त्याच्यामध्ये केलेली गुंतवणूक आणि त्याच्यापासून मिळणारा नफा. आपण मगाशीच अभ्यास केला की भाकड काळामुळे आमचं वर्षाला लाखो रुपयाचं नुकसान होतं. तो काळ आपण जरी बाजूला केला तर औषधांचा खर्च आमचा वर्षाला एका गाईला किमान नाही म्हटलं 3,000 ते 5,000 रुपये होतो सरासरी. बरोबर आहे. त्याच्या पुढचा विषय जर घेतला तो म्हणजे दुधाळ काळाचा. त्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं गाई मागं 35,000चं काय नुकसान आहे. तुम्ही तो जर अभ्यास केला, गोअमृतचं जरी उत्पन्न आहे ते पण बाजूला ठेवा, नुसतं दुधाचा जरी अभ्यास केला 30-35 हजाराचा, तर तुम्हाला पूर्ण वर्षभर तुम्ही जर ॲनिमल हेल्थ चार्जर आणि मिल्क चार्जर आलटून पालटून जरी वापरलं तर तुमचा खर्च कितीपर्यंत जातो. समजा मिल्क चार्जर तुम्ही रोज 100 ग्रॅम वापरले तर किती रुपये खर्च सर रोजचा? 30 ते 35 रुपये. बरोबर आहे. गुणिले 365 किती होतो? 13,000 मॅक्झिमम धरला आपण. तेवढंच तुम्हाला शेणं जास्त मिळणार आहे, पॉवरफुल. शेणाचं तुमचे मिल्क चार्जरचे पैसे वसूल. तुम्ही ॲनिमल हेल्थ चार्जर जर वापरलं, मिल्क चार्जर त्यावेळेस स्किप होणार आहे, मिल्क चार्जर बंद राहणार ना. तुम्ही जेव्हा ॲनिमल हेल्थ चार्जर देणार तेव्हा मिल्क चार्जरचा खर्च त्यावेळेस बंद राहणार. समज सकाळी तुम्ही जर मिल्क चार्जर दिलं तर संध्याकाळी काय देणार? ॲनिमल हेल्थ चार्जर. मग ॲनिमल हेल्थ चार्जरचा खर्च 1.5 पटीने वाढेल. पण ॲनिमल हेल्थ चार्जर तुम्हाला 50 ग्रॅम द्यायचं आहे ना, आणि मिल्क चार्जर किती ग्रॅम द्यायचं आहे? 100 ग्रॅम. खर्च वाढेल का कमी होईल? कमी होईल. आणि खर्च तर कमी होईलच, वरून तुमचं उत्पन्नाची काय वाढणार आहे? खात्री वाढणार आहे. म्हणजे तुमचा सगळा खर्च मिल्क चार्जर न वापरण्याचे किंवा ॲनिमल हेल्थ चार्जर न वापरण्याचे नुकसान किती आहे वर्षाचं आज? काही नाही म्हटलं तर 50,000 रुपये. म्हणजे मिल्क चार्जर तुम्हाला माहीत नाही आहे याचाच तुम्हाला तोटा 50,000 आहे. वापरत नाही तो भाग आणखी वेगळा. म्हणजे हे ते 50,000 तुमच्या आज हिशोबात नाही आहे, म्हणून तुम्हाला असं वाटतं की नाही आमचं काही नुकसान नाही. तुम्ही भाकड काळाचे पैसे धरत नाही, तुम्ही चाऱ्याचं नुकसान धरत नाही, तुम्ही आजारपणाचा खर्च धरत नाही. तुम्हाला असं वाटतं की हे असतंच. तुम्हाला असं वाटतं की पीक लावलं की आळी येणारच आहे. पण एसटी वैदिकमध्ये आळी येत नाही, मिल्क चार्जरमध्ये आजारपण येत नाही, भाकड काळ राहत नाही, पातळ शेण येत नाही, त्याच्यानंतर तुमचा दुधाचा पिरियड आहे तो कमी होत नाही. त्याच्यामुळे तुमचं जे नुकसान तुम्हाला दिसत नाहीये ते नुकसान तुम्हाला मिल्क चार्जर वापरल्यावर कळतं की हे आपलं नुकसान होतं. त्याच्यामुळे आज तुम्हाला जे वाटतं ना महाग, त्याचं कारण आहे कारण तुम्ही तोट्यातली दूध व्यवसाय करताय, म्हणून तुम्हाला ते काय वाटतं? तुम्हाला वाटतं आताच्या खर्चामध्ये आणखीन याचा खर्च. असं नाहीये, याचा खर्च नाहीच आहे. मिल्क चार्जर ॲनिमल हेल्थ चार्जर हे खर्चासाठी नाहीये, ही गुंतवणूक आहे. ॲनिमल हेल्थ चार्जर फॅट आणि SNF चार्जर आहे, तर मग फक्त ॲनिमल हेल्थ चार्जर वापरलं तर आपण शिरा करतो, शिरा करताना मी वेलची टाकतो. का बरं? नाही, वेलची तुमच्या शरीरामधलं शुगर कंटेंट जे आहे ते पचवायला काय करते? मदत करते. वेलची हे काय आहे? एक जडीबुटी आहे, एक मसाला आहे. तो मसाला आपल्या शरीरामध्ये काय करतो? पचनक्रियेचा, त्या साखर पचवायला काय करतो? मदत करतो. इन्शुलिनला काय करतो? वाढवायला मदत करतो, बॅलन्स करायला. म्हणजे मग तुम्ही नुसती वेलचीच खाली तर चालेल का? असं विचारण्यासारखं आहे. म्हणून वेलची गरजेची आहे साखर पचायला, पण त्याच्यामध्ये साखर बी पाहिजे. म्हणजे मिल्क चार्जर आणि ॲनिमल हेल्थ चार्जर याचा कॉम्बो कधी पण चांगला. नुसतं ॲनिमल हेल्थ चार्जर वापरण्यापेक्षा दोन्हीचा कॉम्बो मी सजेस्ट करेन. जर अजून काही प्रश्न असतील त्यानंतर आम्हाला विचारा. खाली दिलेले सगळ्या नंबर्सवरती संपर्क करा. आपण सर्वांनी एवढं छानपैकी सगळं ऐकून घेतलं, सगळी माहिती घेतली, यातून आपली शेती सुजलाम सुफलाम हो, आपला दूध व्यवसायामध्ये रोज तुमच्या दिवाळी साजरी हो, हीच आमची परमेश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.